एकनाथ खडसेंचा पुन्हा भाजपमध्ये परतण्याचा मार्ग मोकळा झालाय अशी चर्चा सुरू आहे। आणि कारण काय तर एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधील जवळीक पुन्हा एकदा वाढीस लागली आहे। एकनाथ खडसे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। रात्री उशिरा दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घकाळ चर्चा सुद्धा झाली। बातमी आपण पाहतो, एकनाथ खडसे हे भाजपच्या जुन्या नेत्यांपैकी एक, जुन्या जाणत्या नेत्यांपैकी एक, मात्र सध्या ते भाजपपासून दुरावलेले आहेत। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यातील संघर्ष सुद्धा सर्वश्रुत आहे आणि तोच संघर्ष आता कमी होतोय का अशी चर्चा सुरू झाली। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातला तपशील घेऊया। सुशांत, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे, देवा भाऊ आणि नाथा भाऊ यांच्यातला संघर्ष सर्वश्रुत आहे, आता तो कमी होताना दिसतोय का? विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर मागील काही वर्षापासून देवाभाऊ आणि अर्थात नाताभाऊ यांच्यामध्ये राजकीय सत्ता संघर्ष जो आहे तो सुरू होता आणि त्यानंतर एकनाथ खडसे खरं तर भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा 6 महिन्यापूर्वी रंगली होती। त्याचं मुख्य कारण म्हणजे एकनाथ खडसे दिल्लीत गेले होते, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची त्यांनी भेट घेतली होती, मात्र त्यानंतरही त्यांचा पक्षप्रवेश जो आहे तो रखडलेला आहे, होऊ शकला नाही। त्याचं मुख्य कारण असं सांगितलं जात होतं, जोपर्यंत देवेंद्र फडणवीस यांचा ग्रीन सिग्नल मिळत नाही तोपर्यंत एकनाथ खडसे यांचा भाजप पक्षप्रवेश जो आहे तो सुकर होणार नाही। अर्थात काल रात्री उशिरा नाताभाऊंनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि जवळपास या दोन्ही नेत्यांमध्ये पाऊण तास चर्चा झाल्याची आपल्याला माहिती मिळते आणि यावेळी भाजपचे काही वरिष्ठ नेते देखील उपस्थित होते। त्यामुळे नाताभाऊंचा खरंच पक्षप्रवेश आता सुकर होतोय का, देवेंद्र फडणवीस आणि नाताभाऊंमध्ये नेमकी काय चर्चा झाली याची आता खरं तर अद्याप माहिती जरी मिळाली नसली तरी देखील एकनाथ खडसेंना भाजपमध्ये पुन्हा घेण्यास दिल्लीतले वरिष्ठ नेते जे आहेत ते अनुकूल आहेत। फक्त देवेंद्र फडणवीस यांचा होकार महत्वाचा आहे आणि अर्थात काल काय चर्चा झाली हे बघणं महत्वाचं आहे। जर देवेंद्र फडणवीस यांचा आता होकार असेल तर एकनाथ खडसे यांचा भाजपमधील पक्षप्रवेश जो आहे तो सुकर होऊ शकतो आणि असं झाल्यास येत्या काही महिन्यात एकनाथ खडसे भाजपमध्ये देखील येऊ शकतात। आपण पाहिलं असेल सुशांत, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हा प्रवेश होतो का नाही हे येत्या काही काळात आपल्याला कळेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या तपशिलासाठी। या संदर्भात स्वतः एकनाथ खडसे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। माननीय मुख्यमंत्र्यांकडे मी मतदारसंघातील विकास कामांच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी गेलो होतो। माझ्या मतदारसंघामधले सहकारी तत्वावरचे सूतगिरणी आहे, त्याच्या भागमंडळाचा विषय होता, काही मुक्ताई मंदिराचे विषय आहे, काही इंजिनिअरिंग कॉलेजच्या संदर्भामधले जे अल्पसंख्याकांचं आहे त्याच्यात, अशा अनेक विषयाची चर्चा करून त्यांना मी पत्र दिले आहे। बाकी राजकीय विषयावर चर्चा कुठलीही झालेली नाही। ज्या बातम्या चालतात त्यामध्ये प्रामुख्याने आपली राजकीय चर्चा झाल्याची एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्या संदर्भात दिलेली प्रतिक्रिया आपण पाहतो।